नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान अशी दुधी भोपळ्याची लपथपीत भाजी बघणार आहोत। अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होणार आहे आणि खायला अगदी अशी चविष्ट लागते। झटपट तयार होणारी आहे, कमी साहित्यात तयार होणारी भाजी ही, पण खायला अगदी चविष्ट आहे। असाही दुधी भोपळा हा खाण्यासाठी पौष्टिक असतो। भरपूर असे जीवनसत्व असतात दुधी भोपळ्यामध्ये, त्यामुळे दुधी भोपळा हा खाल्लाच पाहिजे। तर आता गॅसची टंचाई चालली आहे, तर आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार करू शकतो। झटपट तयार होणारी भाजी आहे। तयारी करण्यापासून तर शिजेपर्यंत फक्त 15 मिनिटात तयार होती ही भाजी। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशी छान छान रेसिपी बघायला मिळतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं भोपळ्याची भाजी करणार आहे, अगदी झटपट आणि कुकरमध्ये 10 मिनिटात तयार होणारी, एका शिट्टीमध्ये कुकरच्या। तर अशी भाजी एकदम साधी सिंपल, पण चवीला इतकी अप्रतिम लागते, ती चविष्ट लागते, खूप छान लागते ही भाजी। तर आपण त्याचं साहित्य बघणार आहे। तर बघूया आता। भोपळा घेतलाय, वजनी प्रमाण म्हणाल तर दीड पाव ते अर्धा किलोच्या मध्ये आहे। मुगाची डाळ, कोथिंबीर, लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे, कढीपत्त्याची पानं, फोडणीसाठी मोहरी, जिरं, धना पावडर, हळद पावडर, घरगुती मसाला आणि चवीपुरतं मीठ। बस एवढंच साहित्य लागतं, खूप जास्त साहित्याची गरज नाहीये। तर अगदी झटपट तयार होणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयारी करण्यापासून ते पूर्ण शिजण्यापर्यंत फक्त 15 मिनिटात तयार होते ही भाजी। आणि गॅस वाचवणारी भाजी ही, म्हणजे आपण कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळं कुकरच्या एका शिट्टीतच ही भाजी तयार होते। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा, म्हणजे कळेलच तुम्हाला की किती झटपट तयार होती ही भाजी। आता आपण आधी भोपळा कट करून घेणार आहे। आणि मुगाची डाळ मी इथं भिजत टाकलेली आहे 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास। नाही टाकली तरी चालते, डायरेक्ट पण छान शिजते ही डाळ। तुम्हाला जर आठवण नाही राहिली डाळ भिजत टाकायची, तुम्ही डायरेक्ट धुवून टाकली तरी छान शिजते। तरी तर मी भोपळा स्वच्छ धुवून घेतलाय आणि साल काढणार नाहीये, कारण सालामध्येच भरपूर अशी जीवनसत्व असतात भाज्यांच्या, त्यामुळं, आणि भोपळ्यात तर असतातच, त्यामुळं मागचा आणि पुढचा देठ आपण काढून घेऊया। छान असा कोवळा आहे आणि भोपळा, त्यामुळं साल नाही काढले तरी चालतात। तर आपल्याला आता याच्या बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने कापायचा। आणि खूप जर निब्बर असल्या, भोपळा जर जास्त निब्बर असला तर याचं भरपूर हे मधलं काढायला लागतं। तर मी अगदी थोडंसं काढणार आहे, खूप जास्त नाही काढायचं, कारण आपला भोपळा कोवळा आहे, त्यामुळं बघू शकता अजिबात बी वगैरे काही नाहीये। असा भोपळा छान लागतो खाण्यासाठी आणि शिजायला पटकन शिजतो। तर या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे याचं। आता आपण भोपळा बारीक कट करून घेऊया। तर छान अशा आपण कुकरमध्ये शिजवणार आहे, त्यामुळे या पद्धतीच्या फोडी करून घ्यायच्या, म्हणजे डाळीमध्ये छान दिसतात। तर हे बघा, अशा पद्धतीने आता कट करून घेऊया भोपळा। तर भोपळ्याच्या फोडी आपल्याला लगेच पाण्यात टाकून घ्यायच्या इथं। आता याच प्रकारे मी सर्व भोपळा कट करून घेते। तर हे बघा, भोपळ्याचे असे छान बारीक काप करून घेतले, लसूण ठेचून घेतला आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे। आपल्याला आता फोडणी देऊन घ्यायची आहे। तर कुकर गॅसवर गरम करायला ठेवला इथं। आता तेल टाकून घेऊया। तर मी इथं 2 ते 3 चमचे तेल टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि मी इथं लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे, ऑप्शनल आहे म्हणून साहित्यामध्ये सांगितलं नाहीये। आता तेल छान गरम होऊ द्यायचंय। भोपळ्यातलं धुवून काढायचं आहे 2 पाण्याने, आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचंय, म्हणजे फोडणी देताना घाई होणार नाही। तेल गरम झालंय का बघूया। तेल छान गरम होऊ द्यायचंय, म्हणजे मोहरी जिरं छान असं तडतडतं आणि फुलतं। मोहरी छान तडतडली आणि फुलली की तिचा जो कडवटपणा असतो तो लागत नाही दाताखाली आल्यावर,
तेल छान गरम झाले, गॅस कमी करूया. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, ठेचून घेतलेला लसूण, लाल सुक्या मिरच्या. गॅस कमीच ठेवलाय. फोडणी छान अशी चुरचुरीत द्यायची आहे. लसूण आपल्याला छान असा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे, म्हणजे खमंग अशी फोडणी बसते. मसाले टाकून घेऊया. घाई करायची आता. कढीपत्त्याची पानं, घरगुती लाल मसाला 1 चमचा टाकलाय, तुमच्या आवडीनुसार टाका. पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर. आता फोडणी करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे मसाले करपणार नाही. तर बघू शकता पाणी टाकल्यामुळं मसाले छान असे आपले परतल्यात गेले. आपल्याला आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आपण, आणि जो कट करून घेतलेला आहे भोपळा तो टाकून घ्यायचा आहे पूर्ण. भोपळा टाकेपर्यंत मसाले करपतील म्हणून थोडंसं 2 चमचे भरून पाणी टाकायचं. खूप जास्त दाटसर किंवा खूप जास्त अशी पातळ करणार नाही आपण, मध्यम स्वरूपाची करणार ही भाजी. तुम्ही आज एकदम अशी पातळ पण करू शकता. ही भाजी पातळ पण खूप छान लागते, एकदम जास्त रश्श्याची. पण जर तुम्ही मध्यम स्वरूपाची केली तर तुम्ही मिस्टरांच्या डब्याला देऊ शकता. अशा पद्धतीमध्ये आपण ही तयार करणार आहे. किंवा नुसतं तुम्ही याबरोबर राईस केला त्याबरोबर पण छान लागते, चपाती बरोबर पण छान लागते. ह्या पद्धतीची आपण आता ह्या ज्या पद्धतीची करतोय ह्या पद्धतीमध्ये पण. आणि भाकरी बरोबर कुस करून खाणार असाल तर तुम्ही थोडीशी पातळ केली तरी चालेल. फोडणी एवढी छान खमंग बसली आहे, सुगंध छान येतोय. आपल्याला इथं आता डाळ टाकून घ्यायची आहे. मुगाची डाळ टाकली तुम्ही तर मसूरची पण टाकू शकता किंवा तुरीची पण टाकू शकता. तुरीच्या डाळीने पण छान चव येते. आता मिक्स करूया. खूप जास्त परतत बसायची गरज नाहीये, कारण आपण कुकरमध्ये करतोय ही भाजी त्यामुळे. तर आपल्याला आता इथं पाणी टाकून घ्यायचंय. तर 1 ग्लास भरून पाणी टाकलंय मी. शिजायला पण होईल आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या रश्श्यापुरते एवढं पाणी बरोबर होत आहे. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मिक्स करायचं आहे मीठ. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणखी. आणि आपल्याला आता हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 1 शिट्टी घ्यायची फक्त. एका शिट्टीमध्ये खूप छान भाजी शिजल्यात जाते. ही अजिबात गाळ होत नाही किंवा खूप कमी अशी शिजल्यात जात नाही, एकदम अशी परफेक्ट शिजते एका शिट्टीमध्ये. आता तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये भाजी शिजते ते तुम्हाला अंदाज असेल, त्यानुसार तुम्ही तुमच्या कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. इथं मी 1 शिट्टी करून घेणार आहे. फुल गॅसवरती स्टार्टिंगला 2 मिनिटं ठेवायचं आणि नंतर मध्यम गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आपल्याला. तर बघूया आता भाजी कशी शिजली आहे ते. तर बघू शकता अगदी मध्यम स्वरूपाची आपली भाजी झालेली. इथं खूप जास्त दाटसर किंवा खूप जास्त अशी पातळ नाही. आणि भोपळा पण शिजलाय का बघूया आपण एका शिट्टीमध्ये. तर हे बघा अगदी मऊ असा भोपळा शिजतो. आता सर्व करून घेऊया. कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारी पण खायला अगदी छान अशी चविष्ट आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली इथं खाण्यासाठी. भाकरी चपाती भाताबरोबर कशाबरोबरही खा, खूप छान लागते ही भाजी खाण्यासाठी. तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता ही भाजी किंवा भाताबरोबर. आणि अगदी झटपट होते तयार करायला. तयारी करण्यापासून ते शिजण्यापर्यंत फक्त 15 मिनिटं लागतात त्या भाजीला मोजून. तर किती टेम्पटिंग दिसते बघू शकता तुम्ही. या पद्धतीची भाजी तुम्ही डब्याला पण देऊ शकता. तुम्हाला जर भाकरी बरोबर खायची असेल तर थोडीशी अजून पातळ करायची रश्श्याची, म्हणजे आणखीन छान लागते. चुरून कुस करून तुम्हाला आवडत असेल तर भाताबरोबर पण अशी भाजी छान लागते. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि मला सांगा तुम्ही पण करून बघितली का आणि छान अशी चविष्ट भाजी झाली आहे का तुमची. कमेंट करा आणि नक्की सांगा भाजी आवडली का तुम्हाला ते. तर बघितली ना किती सोपी आणि साधी भाजी आहे, तरी अगदी खमंग आणि चविष्ट तयार होती ही भाजी. वाटण वाटायची गरज नाही का काहीच नाही. तर अशी झटपट तयार होणारी भाजी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि डाळ भिजवायची विसरलं तरी डायरेक्ट टाकली तरी चालते ही भाजीला, कारण मुगाची डाळ शिजायला पटकन शिजते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच
स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.